पवई आयआयटी मुंबई हॉटेल परिसरात 2 अजगर आढळून आले। रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत दोन्ही अजगर पकडले। त्यांची तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याचं सांगितलं। या परिसरात काही काळासाठी भीतीचं वातावरण होतं। आगीमध्ये लुक्रो प्लास्टिक हा कारखाना पूर्णपणे जळून खाक झालाय। बाजूला असलेल्या कारखान्यांना कोणताही धोका पोहोचू नये यासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। आयआयटी मुंबईच्या मुख्य इमारतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला। त्याचं लोकार्पण सोहळा संपन्न झाला। पुतळ्याचं अनावरण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते झालं। नवी मुंबईतील महापालिका प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झालाय। जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्या नेतृत्वाखाली मनपा मुख्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। मुंबई अहमदाबाद महामार्गावर 4 वाहनांचा अपघात झाला। अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली। अपघातात 3 ट्रकसह एका कारचा समावेश आहे। नागपुरात सरकारी कर्मचाऱ्यांचा विधान भवनावर मोर्चा आहे। जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी मोर्चा काढण्यात आलाय। राज्यभरातील शासकीय कर्मचारी मोर्चात सहभागी होते। राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे। सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये मोठा करार झालाय। मायक्रोसॉफ्ट कडून मुंबईत मोठी गुंतवणूक करण्यात आली। करारासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी माहिती दिली। निवडणूक लढवण्यासाठी पुण्यातला भाजप युवा मोर्चा सज्ज झालाय। समोर मातब्बर असले तरी युवा मोर्चात लढण्याची ताकद आहे असा विश्वास पुण्यातल्या भाजप युवा मोर्चाने व्यक्त केला आहे।